विद्या संगीता या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मम्मी बनवणार आहे बकरीची मुंडीची भाजी. तर चला तर मग रेसिपी बघूया. तर त्यासाठी मम्मीने कढईत तेल घेतलं आहे. त्यामध्ये लसूण, खोबरं, अद्रक, कांदा, टमाट्याची पेस्ट करून फ्राय केलं आहे. सो ह्याला रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे. छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. तसंच बाहेर पाऊस पण चालू होता. आता हे छान एकत्र मिश्रण करून झाल्यावर आपण त्यामध्ये आता हे चांगल्या प्रकारे भाजून झालं आहे, आपलं मस्त फ्राय झालं आहे. तर आता आपण त्यामध्ये चटणी ॲड करणार आहे. तर बघा, हे जितका वेळ छान भाजून आता आपण त्यामध्ये चटणी ॲड करणार आहे. आम्ही कोल्हापूरची चटणी यूज करतो. तर आपल्या चवीप्रमाणे चटणी घालायची आहे, मसाला. आता हे पण एकत्र करून घ्यायचं आहे. छानपैकी गॅस मंद आचेवर ठेवून मस्त फ्राय करायचं आहे. त्यामध्ये जी बकरीची मुंडीची रस्सा होता तो आपण त्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे. ह्यालाही आपण छानपैकी फिरवून घेऊयात. आता ह्याला मस्त कलर आला आहे, छानपैकी फ्राय झालेला आहे. तर आता आपण त्यामध्ये बकरीची मुंडी घालणार आहे. बघा, याचे फायदे खूप आहेत. म्हणजे गुडघे दुखणं कमी होतं, परत सांधे दुखणेही कमी होते. तर आपण बकरीची मुंडी हे महिन्यातून नक्की 1-2दा तरी खायलाच पाहिजे. वयस्कर लोकांनी तर नक्कीच खावे. तर बघा, हे आता आपलं झालेलं आहे. आता ही आपण मस्त उकळी येईपर्यंत वाट पाहूया. छानपैकी वर खाली करून घ्यायचं आहे. आता आपण हे उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. उकळी येईपर्यंत आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू. त्यासाठी मम्मी कोथिंबीर चिरते. कोथिंबीर घातलं ना वर तर खूप छान वाटतं. बघा, हॉटेलसारखी भाजी दिसते. खूपच छान भाजी झाली आहे. आमटी वास पण खूप छान येतोय. आता हे मस्त भाकरीसोबत चुरून खायचं.